सीआयडीने बीडमध्ये तळ ठोकल्यानंतर फरार आरोपींवर पहिली मोठी कारवाई करण्यात आली, ती म्हणजे सर्वांचे बँक खाते गोठवण्यात आले। आता वाल्मिक कराड जे सध्या गायब आहेत त्यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या समोर येत आहेत। त्या म्हणजे कराड सरेंडर करतील किंवा त्यांना 24 तासात अटक केली जाईल। जवळपास 100 जणांची चौकशी करण्यात आल्यानंतर हे दावे केले जात आहेत, कारण वाल्मिक कराड हे नेमके कुठे आहेत त्याचे धागेदोरे सीआयडीला मिळाल्याची चर्चा आहे। पण वाल्मिक कराड नेमके कुठे गेलेत, त्यांच्याविषयी जी चौकशी करण्यात येते त्यातून काय समोर येत आहे, वाल्मिक कराड यांनी गायब होण्यापूर्वी शेवटचं काम काय केलं होतं, त्यांच्या बाबतीत ज्या संध्या सोनवणेची चौकशी करण्यात आली त्या संध्या सोनवणे नेमक्या कोण आहेत, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल बढे आणि तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राइब जरूर करा। वाल्मिक कराडांच्या पत्नीची चौकशी करण्यात आल्यानंतर पक्षातील अनेक सहकाऱ्यांची ही चौकशी करण्यात आली। मूळच्या कर्जत जामखेडचे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी संध्या सोनवणे यांच्यावरही पोलिसांनी जवळपास 8 तास प्रश्नांची सरबत्ती केली। संध्या सोनवणे या राष्ट्रवादी एकत्रित असताना रोहित पवारांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जायच्या। पुण्यातील विद्यार्थी संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर संध्या सोनवणे अजितदादा गटात गेल्या। कर्जत जामखेडमधील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणूनही त्या पुढे निवडून आल्या। आत्ताच जी निवडणूक झाली त्यात त्यांनी रोहित पवारांच्या विरोधात राम शिंदेंसाठी प्रचार केला। फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थी असलेल्या संध्या सोनवणे यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं युवती प्रदेशाध्यक्ष पद आहे। संध्या सोनवणे यांच्यासह पक्षातील आणखी काही महिला पदाधिकाऱ्यांची ही चौकशी करण्यात आली आहे। बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी करून पोलिसांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। काय प्रश्न विचारले हे जाहीरपणे सांगणे योग्य नाहीये, मात्र पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची माझी तयारी आहे आणि पोलीस जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलवतील तेव्हा तेव्हा मी हजर होईल, अशी प्रतिक्रिया संध्या सोनवणे यांनी चौकशीनंतर दिली। हे झालं संध्या सोनवणे यांच्याविषयी। पण पोलिसांच्या चौकशीचा खरा उद्देश आहे तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासह फरार आरोपींचा शोध घेणं। तो हेतू साध्य करताना बरीच महत्त्वाची माहिती समोर येते। वाल्मिक कराडांच्या पत्नीच्या चौकशीतून फार काही हाती लागलेलं नाहीये, मात्र त्यांचे फोन तपासले असल्याची माहिती आहे। मंजिली कराड यांचा पतीसोबत शेवटचा संवाद कधी झाला होता, तो झाला असेल तर नेमका कोणत्या नंबरवरून झाला, त्यावेळी कराडांचं लोकेशन नेमकं कुठे होतं, हे सगळं पोलीस यातून बाहेर काढणार आहेत। वाल्मिक कराडांच्या लोकेशन विषयी सध्या जी माहिती बाहेर येते त्यानुसार गुन्हा दाखल झाला त्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये होते। संकटकाळी वाल्मिक कराड हे ज्या देवाचे निस्सीम भक्त आहेत त्या महाकालच्या चरणी गेले। त्यानंतर वाल्मिक कराडांनी दर्शन घेतल्याची पोस्टही सोशल मीडियावर टाकली। या पोस्ट नंतर जेव्हा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अभिनंदनाची पोस्टही केली। वाल्मिक कराड यांचा फोन तोपर्यंत चालू होता। कराडांचा फोन जेव्हा बंद झाला तेव्हा ते मध्य प्रदेशातल्या एका जंगल सफारीमध्ये होते। याच जंगल सफारीनंतर त्यांचा फोन बंद झाला आणि ते गायब झाले। याच काळात नागपूर अधिवेशन चालू झालं होतं आणि या अधिवेशनात सुरेश धस यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली। यामुळे कराडांच्या अटकेसाठी दबाव वाढतच होता। शेवटी देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात आमदारांच्या मागणीवर प्रतिसाद देताना निवेदन दिलं आणि कराड यांचा खंडणीच्या गुन्ह्यात संबंध दिसतोय हे स्पष्ट केलं। त्यानंतर मात्र कराडांची अटक ही अटळ बनली आणि ते गायब झाले। मराठा समाजाकडून या प्रकरणी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत। संतोष देशमुखांचे मारेकरी अजून मोकाट आहेत, त्यात कराडांचंही लोकेशन सापडलेलं नाहीये। सीआयडीच्या 9 टीम जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जिथे जिथे कराड असण्याची शक्यता आहे तिथे तिथे शोध घेत आहेत। वाल्मिक कराडांच्या लोकेशन विषयी सध्या जी माहिती समोर येते ती खरी की खोटी हे फक्त पोलिसांना माहिती आहे, पण मध्य प्रदेश नंतर एक अंदाज लावला जातोय तो कर्नाटकचा, कारण या भागात बीडचे अनेक ऊसतोड मजूर आहेत आणि सर्व वाल्मिक कराडांना मानणारे आहेत। या भागातही वाल्मिक कराड गेलेले असू शकतात असा एक अंदाज बांधला जातोय। सीआयडी कडून हा तपास अत्यंत गोपनीय ठेवला जातोय आणि जी काही माहिती समोर येते ती बाहेर येणार नाही याची काळजी घेतली जाते। पण सध्या लोकेशन असेल किंवा अटक झाल्याचा वृत्त असेल या फक्त चर्चाच आहेत। एक मात्र खरं आहे की ज्या पद्धतीने तपास सुरू आहे आणि आरोपींच्या संपत्तीवर कारवाई असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांची निकटवर्तीयांची चौकशी असेल ते पाहून आरोपींना आत्मसमर्पणाची वेळ येऊ शकते। या घडामोडींवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।